सर्व सुखे आजी येथेची वळली, संतांची देखील चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवीत मनी, भेटली ते धनी येणे काळे. सर्व काळ होतो आठवीत मनी, भेटली ते धनी येणे काळे. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, पुढे झाले चित्त समाधान. सर्व काळ होतो आठवीत मनी, भेटली ते धनी येणे काळे. नमो विश्वरूपा विष्णू माय बाप, नमो विश्वरूपा विष्णू माय बाप, नमो विश्वरूपा विष्णू माय बाप, नमो विश्वरूपा विष्णू माय बाबा. पांडुरंगा अपरा अमुपा पांडुरंगा, अपरा अमुपा पांडुरंगा. गदा शंख चक्रादि विर्भावितांगम चिदानंद संलक्षणाट्य स्वरूपम, यमादेष्ट भेदांग योग प्रवीणम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञान देवम. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागिती दिव्य लोकासी नेली. कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम. सदा वसंतम हृदयारविंदे, भवम भवानी सहितं नमामि. निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शिवे अवतार जलारोनी केले त्रैलोक्य पावन. निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य. निवृत्तीनाथ सर्व सुखे आजी येथेची वळली, संतांची देखिली चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवीत मनी, भेटली ते धनी येणे काळे. वैराग्य शिरोमणी देहोचे सुप्रसिद्ध संत, ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंदनासारखं झिजवलं. वारकरी भक्ती मंदिराचा भागवत धर्माचा जे कळस झाले, ज्यांना आपण जगद्गुरू असं म्हणून ओळखतो, त्या श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या गाथेतील एक प्रसिद्ध, बहुतेकांच्या पाठातला, परिचयातला छोटासा 3 कडव्यांचा संत चरण पाहिल्यावर आपल्या जीवनात काय परिणाम झाला ते जगापुढे सांगणारा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. तुकाराम महाराज म्हणतायत की संतांची पावलं पाहिली, मला जगातल्या सगळ्या सुखांची प्राप्ती झाली. सर्व सुखे आजी येथे चिवळली, संतांची देखील चरणांबुजे. महाराज म्हणतायत मी खूप जन्म झाला, खूप वेळ झाली, खूप काळ झाला, साधूची चरण पावलं पाहण्यासाठी तळमळ करत होतो. सर्व काळ होतो आठवीत मनी, भेटली ते धनी येणे काळे. तुकाराम महाराज म्हणतायत संत पाहिले, सर्व सुख मिळालं, आता काही बोलण्यासारखं शिल्लक राहिलं नाही. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, आता वाचेचं बोलणं थांबलं. महाराज एकच सांगतायत की पुढे झाले चित्त समाधान. माझं चित्त समाधान झालं, माझ्या चित्ताचं मनाचं धावणं थांबलं. अशा गोड अर्थाचा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. प्रतिवर्षी प्रभू कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने, रुक्मिणी मातेच्या कृपेने, श्री हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये पांडुरंगाच्या कृपेने संपन्न होणारा हा दातली गावचा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम उत्सव याही वर्षी विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर श्री संभाजी महाराज, विश्वसंत सद्गुरु श्री भगवान बाबा महाराज आदी साधू संतांच्या प्रेरणेने, देवतांच्या आशीर्वादाने याही वर्षी हा उत्सव भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होतो आहे. आजची ही सेवा चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा आपण सगळ्या दातलीतल्या ग्रामस्थांनी, दातली भजनी मंडळाने,
ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे. परमपूज्य ब्रह्मलीन राधाकृष्णजी महाराज यांच्या आशीर्वादाने संपन्न होणारा हा कीर्तन महोत्सव याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडतोय. यावर्षी एक फार महत्त्वाचं मुख्य आनंदाचं कारण असे की दंताळेश्वर महाराजांच्या मंदिराचं नूतनीकरण आणि दंताळेश्वर महाराजांच्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा अर्थात भगवान महादेवाचं आगमन आपल्या या पवित्र अशा दातली गावामध्ये होत आहे. देव आपल्या गावात येणार आहे. त्यांच्या स्थापनेच्या निमित्ताने यंदा याच सप्ताहाला भव्य आणि दिव्य असं स्वरूप आलेलं आहे. फार भाग्यवान आहे तुमची पिढी दातलीकरांची. मी त्या पिढीला भाग्यवान म्हणत असतो की ज्या पिढीने मंदिर बांधलं. बंगला किती सुंदर बांधला ना, बंगला किती पण भारी बांधू द्या तरी पुढच्या पिढीला त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता दिसत असते. बंगला तुम्ही फार भारी बांधा, किती कोटीचा बांधा. मागच्या 40 वर्षांपूर्वी एकदम चांगले भारी वाटणारे वाडे आता माणसं म्हणतात त्याचे अटॅच नाही राहू, बाहेर अटॅच काढावं लागलं. वाडे पाडले माणसांनी, सागाची लाकडं विकली पण बंगले बांधले. किती पण उत्कृष्ट एकदम अपडेट एकदम अत्याधुनिक तुम्ही बंगला बांधा, किती कोटीचा बांधा, तरी पुढच्या पिढीला त्याचं मूल्य कळत नाही. उलट पुढची पिढी म्हणत असते आमच्या काय पूर्वजांना फार काही डोकं होतं, अशातला काही भाग नाही. हे काय इकडे दरवाजा करायचा असतो का, तिकडे किचन करायचं असतं का. मंदिर असे महाराज, मंदिर कितीतरी पिढ्यांचा तो वारसा असतो, कितीतरी पिढ्यांची ती विरासत असते. मंदिर सांगतो मी आपल्याला. त्र्यंबकेश्वरला कधी जा, त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्या. दगडी मंदिर आहे, फार छान आहे. आखीव रेखीव पाहत राहावं असे काळ्या पाषाणातले. तुम्ही कधी विचारा तिथल्या एखाद्या माहिती किंवा तिथं शिलालेख आहे, त्या शिलालेखावर वाचा. तिथं एक माहिती पत्रक आहे, त्याच्यावर वाचा. हे मंदिर किती वर्षांपूर्वीचं आहे त्यात उल्लेख येतो. हे मंदिर त्र्यंबकेश्वराचं 450 वर्षांपूर्वीचं, 450 वर्षांपूर्वीचं. म्हणजे साधारणपणे 7 पिढ्या साधारणपणे कमीत कमी झाल्या असतील. मंदिर ही अनेक पिढ्यांची विरासत असते. मंदिर हा अनेक पिढ्यांचा वारसा असतो. म्हणून मला त्या पिढीला खूप धन्यवाद द्यावे वाटतात की जी पिढी बंगले तर बांधतेच, बंगला तर बांधायलाच पाहिजे, पण ती पिढी बंगल्यासोबत मंदिर पण बांधते. मला त्या पिढीला खूप धन्यवाद द्यावे वाटतात आणि ती पिढी माझ्या समोर बसली आहे. पाहतो भाग्यवान आहे, तुम्हाला देवाच्या कामामध्ये सहभागी होता आलं. माझ्या समोर तुम्ही बसलात आणि मला आदरणीय भावड सरांनी सांगितलं की महाराज या मंदिराच्या नूतनीकरणामध्ये दंताळेश्वर महाराजांच्या या स्थापनेमध्ये भावड सर सांगत होते की आमच्या तरुण मंडळींनी फार मोठं सहकार्य केलं. तुम्हा तरुणांचं मी खूप कौतुक करतो. तुमचा सरपंचही तरुण आहे आमचे हेमंतराव, आणि तुम्ही सगळी तरुण पोर, तुम्ही खूप मेहनत घेतली, तुम्ही खूप कष्ट घेतले. मी दंताळेश्वर महाराजांच्या या मंदिराच्या नूतनीकरणाबद्दल, त्यांच्या स्थापनेबद्दल तुम्हाला मी खूप खूप धन्यवाद देतो. असंही महाराज पैसा सोबत नेता येत नाही असं सगळे म्हणतात ना, सगळे पंथ म्हणतात की मेल्यानंतर पैसा सोबत नेता येत नाही. सगळे धर्म म्हणतात मेल्यानंतर पैसा सोबत नेता येत नाही. पण पैसा जर पुण्य कार्याला लागला ना तर पैशाचं पुण्य होतं आणि ते सोबत नेता येत असतं. तुमच्या पिढीने पैशाचं पुण्य केलं. तुमच्या पिढीने मंदिर बांधलं म्हणजे काय केलं, पैशाचं पुण्य केलं. माणसं म्हणतात या काळात काय गरज आहे मंदिरांची, ग्रंथांची, आहे की नाही. काय काय माणसं म्हणतात काही गरज नाही सध्या मंदिरांची. आता कुठं दिंड्यान पंक्तीन, आता कुठं काळ राहिला का तू. काय काय माणसं म्हणतात. जी माणसं म्हणतात ना आता कुठे काळ राहिला का परमार्थाचा, मला त्यांना असं सांगा वाटतं आता संतांची काय गरज असं कधीच नाही विचारायचं, असं कधीच विचार करायचं नाही. माझं म्हणणं आहे की आताच सगळ्यात जास्त गरज आहे, आताच सगळ्यात जास्त गरज. ज्वारी पेरायचो आपण, बाजरी पेरायचो आपण, पेरतात का अजूनही कुठे मिठे, थोडी घराच्या पुरती का होईना. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की त्याची राखण कधी केली जाते हो. पेरल्याच्या दुसऱ्या दिवशी कधी केली जाते, कणसावर आल्या. आपल्याकडे म्हणतात त्या जीव पडला, ते दाण्यावर आलं, हुरड्यावर आलं, है की नाही. ते कणसावर आलं, ते हुरड्यावर आलं, त्या जीव पडला की त्याची राखण केली जाते. तो बसा. तसं आहे की आता काय संतांची गरज आहे, आता काय पंथांची गरज आहे, आता काय ग्रंथांची गरज आहे, असं जो विचारतो त्याला मला सांगा वाटतं की आता गरज काय असं म्हणायचं नाही, आताच सगळ्यात जास्त गरज. कारण आता बिघडण्याच्या सगळ्या संधी उपलब्ध आहेत हो.
म्हणजे पूर्वी बिघडायचं म्हटलं तरी फार सिन्नर बिर्नरला जावं लागायचं. वा. आहे की नाही? म्हणजे असं वाईट साईड काही प्यायचं झालं तर कुठं जायला लागायचं. आता काय होम डिलिव्हरी आहे की नाही? घरी सगळं. आता मला सांगा वाईट साईड काय पाहायचं झालं तर तमाशाची वाट पाहावं लागायची की नाही वर्षानी. जत्रा, मग ते गावकऱ्यांनी ठरवलं पाहिजे, मग ते आले पाहिजे, नीट झाला पाहिजे तो. वाईट साईड वेडं वाकडं काही पाहायचं झालं तर वर्षाच्या जत्रेला तमाशा त्याची वाट पाहावी लागायची. मी का म्हणतो असं आता संतांची जास्त गरज आहे. आता जर एखाद्याने ठरवलं वाईट वाकडं पाहायचंय, चुकीचं पाहायचंय, तर त्याला असे तमाशाची वाट पाहण्याची गरजच नाही महाराज. हा जो खिशात तमाशा आहे एवढा आपल्या, हा तमाशा, हा तमाशा, हा त्या तमाशाने जर हा तमाशा पाहिला तर तो तमाशा आत्महत्या करायला बसला. एका क्लिकवर सगळं आहे ना. वाटेल ते आपण पाहू शकतो. म्हणून असं कधीच म्हणायचं नाही की मंदिरांची आता काय गरज आहे. असं कधीच वाटू द्यायचं नाही की काय गरज आहे दिंड्यांची, काय गरज आहे पंथांची, काय गरज आहे ग्रंथांची. आताच सगळ्यात जास्त गरज आहे. मी वाक्य सांगतो आणि मी माझ्या अभंगाकडे येतो. मला वाटतं काल मी बोललो का काय, ज्या घरांचं मी निरीक्षण करतो की जी घरं संप्रदायाशी जोडलेली आहेत, काहीतरी सेवा आहे त्यांची पंगत आहे, कुठंतरी तीर्थामध्ये दान आहे, धर्मशाळेला सेवा आहे, सप्ताह कार्यामध्ये पंगत आहे, अशी जी घरं आहेत संप्रदायाशी जोडलेली, ती घरं शाबूत आहेत. त्यांची पुढची पिढी कमीत कमी निर्व्यसनी आहे. माझं निरीक्षण आहे, हे मी कुठल्या ग्रंथात नाही वाचलं. मी 20-21 वर्ष झाली 2004 पासूनचं कीर्तनकार आहे. मी पाहून हे मत तयार केलंय आणि माझ्या एक लक्षात आलं की ज्या घरांमध्ये संप्रदायाशी कनेक्टिव्हिटी आहे, संबंध आहे, संपर्क आहे, ती घरं त्यांची पुढची पिढी खरंच चांगली आहे. कमीत कमी ते निर्व्यसनी आहे, कमीत कमी स्वतःपुरतं चांगलं जगतात ते. आणि जे म्हणत राहिले ना काय हे पंथन, काय धर्मन, काय वाऱ्या, पार महाराज त्यांचं पार काय म्हणायचं, काय तुम्ही म्हणून घ्या. सुपडा साप म्हणा, टांगा पलटी म्हणा, काय म्हणा, काय काय म्हणा, काय आहे की नाही, काहीच राहिलं नाही महाराज त्यांचं. म्हणून जी माणसं या काळामध्ये ग्रंथांसाठी काही देत असतील, काही सेवेसाठी काही देत असतील, आणि मला बोलायचे तुमच्यासाठी, मंदिरासाठी जी पिढी योगदान करत असते ती पिढी मला भाग्यवान वाटते. म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. विठ्ठला विठ्ठला सेवा आपण सगळ्या तरुण मंडळींनी माझ्याकडे दिली आहे. सेवेचं आजचं सौजन्य आपले उपसरपंच कैलासराव भाबड यांच्याकडे आहे. पहा आजची पंगत भाबड परिवार सगळा भाबड मळा यांच्याकडे आहे. सेवेसाठी गुणवंत मंडळी या निमित्ताने उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण अभिनव गंधर्व श्री तुकारामजी महाराज आरोटे अण्णा, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री रोहिदासजी महाराज जगदाळे, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री किरणजी महाराज गोसावी, आपण उपस्थित सगळी दातली भजनी मंडळातली केदारपूर खोपडी परिसरातली भरपूर लोक जमलेले आहेत. आपल्या सगळ्यांना मी जय हरी करतो, नमस्कार करतो. मला देव जशी बुद्धी देईल, दंताळेश्वर महाराज माझ्याकडून जशी सेवा करून घेतील तशी सेवा बरोबर 55 मिनिटांमध्ये मी हनुमंतरायांच्या चरणी, दंताळेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करेन. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग निवडलाय तुकाराम महाराजांचा. छान अभंग आहे. सर्व सुखे आजी येथेची ओळली. सुखासाठी आपण प्रयत्न करतो, केला सुद्धा पाहिजे, आपला तो जन्मसिद्ध अधिकार आहे. सुखासाठी आपण प्रयत्न नाही करायचं तर कुणी करायचं? सुखासाठी आपण तगमग नाही करायची तर कुणी करायची? सुखाकडे आपण नाही धावायचं तर कुणी धावायचं? का आपण सुख मिळवलं पाहिजे? याचं एक उत्तर मला असं वाटतं की आपण त्या सर्व सुखरूप परमात्म्याची लेकरं आहोत, म्हणून आपण सुद्धा सुखी असणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. आपण जर पांडुरंगाचे, पांडुरंग जर सुखी आहे तर आपण का दुःखी असावं? श्रीमंताचे पोटी गरीब पोरग जन्माला येतं का? आणि आलं तर त्याला करंट नाही म्हणायला पाहिजे का? तुकाराम महाराजांचा अभंग आहे, समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी. तुकाराम महाराज म्हणतात की असं कसं होईल गड्या, श्रीमंताच्या पोटी करंट पोरग जन्माला कसं येईल? आलं तर दुर्दैव आहे, येऊ नये. सुखरूप परमात्म्याच्या पोटी दुःखरूप जीव कस काय जन्माला आला? जर परमात्मा म्हणतो की तुम्ही माझी लेकरे, ममैवांशो
जीवलोके जीवभूत सनातना. आपण जर त्या पांडुरंगाची लेकरं आहे, तो जर सुखाचा मालक आहे, तर आपण का दुःखी असावं? आपणही सुखासाठी प्रयत्न करायला पाहिजे, आपणही सुख मिळवायला पाहिजे. रामकृष्ण परमहंस असं म्हटले होते की जमिनीत टाकलेला एक दाना, अंकुर त्याला येतो, पीक होतं त्याचं, जमिनीचं पोट फाडून ते रोपटं बाहेर येतं. 10 दिशा आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य नैऋत्य वायव्य आग्नेय. एक खालची दिशा आणि एक वरची दिशा, अध आणि ऊर्ध्व. 10 दिशांपैकी ते जमिनीचं पोट फाडून आलेलं रोपटं 9 दिशांना धावत नाही, एकाच दिशेला धावतं. कोणत्या 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 का दिशेने धावेल? आपल्याला काय घेईल? वरच्या दिशेनं ते धावतं, ऊर्ध्व. 9 दिशांना ते धावत नाही. त्याचं कारण रामकृष्ण परमहंसांनी असं म्हटलंय, असं दिलंय की त्या एवढ्याशा रोपट्याला सुद्धा असं वाटतं की ज्या परमात्म्याने माझा जन्म घडवला त्याला भेटावं, ज्या परमात्म्याने मला जन्म दिलाय, जो माझा बाप आहे, त्याची मी भेट घ्यावी, असं त्या छोट्याशा रोपट्याला सुद्धा वाटतं. म्हणून ते वरती धावतं महाराज. ईश्वराच्या भेटीसाठी ते तेवढं रोपटं धावतं, कारण त्याला सुद्धा सुखाची आशा आहे. आपण जर सुख मिळवतोय, मिळवलं पाहिजे. आणि जर सुख मिळत नसेल तर आपण थोडं थांबलं पाहिजे, साधू संतांना विचारलं पाहिजे, आहे की नाही? अख्खा जन्म सुखाच्या शोधात गेला की नाही? खरं सांगा बरं. सुखाच्या शोधात अख्खा जन्म गेला की नाही? खरं सांगा बरं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक मुखी यज्ञ नाही केला, एकमुखी नाही केला, हिंदचा दिशा निर्माला, मायावी तिला जीव माला, माझे सोयील नदी कोणी, माझे सोयील नदी कोणी. सुखासाठी अखंड प्रयत्न करून सुद्धा सुख नावाचं गाव थोडंसं लांब राहिलं, थोडंसं दूर राहिलं. म्हणून आपण तुकाराम महाराजांकडे गेलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. आपण भाग्यवान आहे मायबाप, यासाठी भाग्यवान आहे की आपण महाराष्ट्रात संतांच्या नंतर जन्माला आलो. कधीतरी असा विचार करा की किती भाग्यवान आहे मी. ज्ञानेश्वरी उघडली तर साक्षात माऊली माझ्याशी बोलतात, या पलीकडे काय पाहिजे? कधी असाही विचार करा की गाथा उघडला ती साक्षात तुकाराम महाराज माझ्याशी संवाद करायला हजर असतात, या पलीकडे काय पाहिजे? मी असा कधी कधी विचार करतो अण्णा की किती भाग्यवान आहे मी मराठी बोलतो, पण हीच मराठी कधीतरी छत्रपती शिवाजी महाराज बोलले होते, माझ्या अंगावर काटे उभे राहतात. मी पहिल्यांदा 2007ला महाडला गेलो. महाडला मला कोणीतरी सांगितलं इथंच रायगड आहे, छत्रपतींची राजधानी आहे. तुम्ही गेलो, त्या पायरीवर मी पाय ठेवला आणि माझ्या मनात एक विचार आला की याच रस्त्याने, याच वाटेने कधीतरी महाराज गेले असतील. मला फार बरं वाटलं बा, फार चांगलं वाटलं. तुम्ही कधी भगवान गडावर दर्शनाला गेलात तर तिथं बाबांचा अंगरखा ठेवलेला आहे, भगवान बाबांचा. त्या अंगरखाकडे पाहून असा विचार करा की ही तीच वस्तू आहे. माझ्या डोळ्याने मी त्याच वस्तूला पाहतोय जी वस्तू बाबा परिधान करत होते. फार चांगलं वाटेल पा तुम्हाला. भाग्यवान आहे आपण संतांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो. म्हणून कधी दुःखाचा पाडा वाचायचा नाही. काय काय माणसं, काय खरं नाही, काय खरं नाही, असं वाटतं भेटच घेऊन नये, कुठेच भेटू नये, रस्त्यात भेटू नये, साखरपुड्यात भेटू नये, लग्न टोलवर कुठेच भेटू नये, भेट घे. अरे एवढ्या चांगल्या प्रांतात जन्माला आलो आपण, का रडत बसायचं? विनोबा भावे पंढरपूरला गेली पहिल्यांदा, देवाच्या चरणी डोकं टेकवलं पांडुरंगाचे आणि रडायलाच लागली. त्यांना कोणीतरी विचारलं होतं विनोबा का रडता, तर ते म्हटले होते किती भाग्यवान आहे मी, जिथं तुकाराम महाराजांनी डोकं टेकवलं तिथंच मी पण डोकं टेकवलं. काय भाग्यवान, काय दृष्टी, काय डोळे. आपण पंढरपूरला जाऊन आल्यावर आपली सुरुवात आहे लय खराब रस्ता हो, पार कंबर जाम झाला. हॉटेलला रूमच चांगली भेटली नाही आणि पंढरपूरची हॉटेल चांगली नाही, भाजी नाही चांगली मिळाली, रोट्या जेवायलाच गेला होता का काय काय माहिती. ज्ञानेश्वर माऊलींनी जिथं डोकं टेकवलं तिथंच मी डोकं टेकवलं. ही भावना किती मोठी. संतांच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. वैष्णवाचा
कधीतरी कधीतरी जेव्हा असं वाटेल की थकलो, सगळं संपलं, काहीच राहिलं नाही जीवनामध्ये, असं जेव्हा वाटेल ना, मनासारखं जेव्हा होत नसेल ना, तेव्हा संतांकडे जा, आपली शंका त्यांच्या पुढे बोलून दाखवा. बोला तर खरी, वाचत जा मायबाप, चांगलं वाचत जा. साधू उत्तर देतील. साधूकडे गेलाय रिकाम्या झोळीने परत आलाय असं मनुष्य सापडणं कठीण आहे. साधूशी बोलून तर पा, घरात चांगले ग्रंथ ठेवा तर खरी. आपण तुकाराम महाराजांकडे जाऊयात. आपला प्रश्न असा आहे की सुखासाठी प्रयत्न केले पण सुख काही मिळत नाही. आपण तुकाराम महाराजांकडे जाऊयात आणि त्यांना असा प्रश्न विचारत की महाराज, आम्ही तर प्रयत्न केले, आम्हाला तर काही मिळालं नाही. तुम्ही याच प्रपंचात अवताराला आले, इथंच राहिले तुम्ही, तुम्हाला मिळालं का महाराज सुख? आणि मिळालं असेल तर कुठे मिळालं जरा सांगता का? महाराज म्हणतात, मला नुसतं सुख नाही मिळालं, मला सगळं सुख मिळालं. सर्व सुख आजी येथेची ओळली, सर्व सुखे आजी येथेची ओळली, सर्व सुखे आधी येथे ती ओळले, सर्व सुखे आधी येथे ती ओळले, सर्व सुखे आजी येथेची ओळली, सर्व सुखे आजी येथेची ओळली, सर्व सुखे आधी येथे ती ओळले, सर्व सुखे आधी येथे ती ओळले, संतांची देखील चरणा पूजे, संतांची देखील चरणा पूजे, सर्व काळ होतो आठवी मनी, सर्व काळ होतो आठवी तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला मिळालं नाही पण मला मात्र मिळालं. नुसतं सुख नाही मिळालं, सर्व सुख मिळालं. सर्व सुखे आजी. तुकाराम महाराजांच्या कुठं परत जीवनात सर्व सुख दिसतं? महाराजांचं जीवन मी थोडं तुमच्या पुढे मांडतो आणि मी तुम्हाला एक नंतर प्रश्न विचारणार आहे, उत्तर द्यायचं. ऐका. तुकाराम महाराज देहूला अवताराला आले वसंत पंचमीला, जन्म झाला म्हणा आपल्या भाषेत. तुकाराम महाराजांचा जन्म वसंत पंचमीला झाला, गेले 23 तारखेला, 23 जानेवारीला वसंत पंचमी. ज्या दिवशी वसंत येतो, वसंत ऋतूचं आगमन ज्या दिवशी होतं त्या दिवशीच म्हणजे वसंत येतो आणि संत येतो. वसंत वसंत दोघांचं काम पण सारखं आहे. वसंत आला की प्रकृती फुलते आणि संत आला की संस्कृती फुलत असते, है की नाही? तुकाराम महाराज आले की आपण चांगलं जगणं शिकत असतो. महाराजांच्या आईचं नाव कनकाई, महाराजांच्या वडिलांचं नाव बोल्होबा. महाराज देहूला इंद्रायणी काठी असलेल्या देहू गावामध्ये अवतीर्ण झाले, जन्म झाला म्हणा आपल्यासारखा कळण्यासाठी. महाराज 11 वर्षांचे झाले आणि आई म्हटली की लग्नाचं वय झालं, तो काय लग्नाचा झाला. आता तो का बालविवाहाची प्रथा, कमी वयामध्ये लग्न, बालविवाह चुकीची होते ते बालविवाह. पण हे जे आहेत हे पण चुकीचेच आहेत. हे काही लई भारी विवाह म्हणजे तेव्हा बालविवाह व्हायचे आणि सध्या नवरदेवाच्या डोक्यावर काही बाल शिल्लक राहत नाही. मग हे काही लग्नाचं वय असं काही नाही. हे बघ, ज्या समाजात आपण जन्माला येतो त्या समाजातले कायदे नियम पाळावे लागतात, त्याच्यात संतांना दोष देऊन चालत नाही. महाराजांचं वय 11 वर्ष. 11 वर्ष म्हणजे कितवीचं पोरग? सानपाचं 11 म्हणजे 5वीचं पोरग. पण त्या काळाची पद्धत आहे ती, त्याच्यात महाराजांचं काय दोष आहे? सगळ्यांचीच व्हायची. 11 वर्षाची महाराज लग्न झालं. 11 वर्षाची महाराज लग्न झालं. पत्नीचं नाव होतं रखुमाई किंवा लक्ष्मी. ती होती 7 वर्षांची. पण नवीन सुनेचं तुकाराम महाराजांच्या आईने निरीक्षण केलं की ही आजारी असते आणि वैद्य बोलावला. वैद्याने तिची हृदय गती तपासली, हार्ट रेट, नाडी तपासली आणि सांगितलं की ही एवढीशी पोर आहे, पण मला सांगायला दुःख होतं. तुकाराम महाराजांच्या आईला वैद्याने सांगितलं होतं की ही आजारी आहे आणि ही पूर्ण आयुष्य जगणार नाही. तुम्ही तुकयाचं दुसरं लग्न लावून द्या आणि ना हिला जर मूलबाळ नाही झालं तर बरं होईल, हिला मूल लेकरू नाही झालं तर खूप बरं होईल. महाराज 12 वर्षांचे झाले. आईने दुसरं लग्न लावून दिलं, ते पण आईच्या इच्छे नाही. आई महाराज 12 वर्षांची आहेत. पत्नीचं वय आहे 8 वर्ष. तुकाराम महाराजांची दुसरी पत्नी, नाव तिचं जिजाबाई होतं. ती पुण्यातल्या आप्पाजी गुळव्यांच्या
आप्पाजी गुळवे नावाच्या सावकाराची मुलगी होती. तुकाराम महाराज तिला आवली असं म्हणत. आवली. महाराज 19 वर्षांचे झाले आणि महाराजांच्या मोठ्या पत्नीला मुलगा झाला, म्हणजे जी आजारी होती, म्हणजे जिला वैद्य म्हणत होते की हिला मुलबाळ नाही झालं तर बरं होईल, पण तिलाच झाला. याला नशीब म्हणतात महाराज, याला प्रारब्ध म्हणतात. नशिबाची एक व्याख्या आमचे गुरुजी होऊन गेले वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले. ते असं म्हणायचे की पोरांनो, एक लक्षात ठेवा, आयुष्याच्या वहीच्या पहिल्या पानावर पहिल्या ओळीत लिहून ठेवा की जे नको ते देतं त्याचं नाव नशीब, जेव्हा नको तेव्हा देतं आणि जितकं नको तितकं देतं. किंवा असं म्हणा, जे पाहिजे ते मिळत नाही, जेव्हा पाहिजे तेव्हा मिळत नाही, आणि जितकं पाहिजे त्यालाच नशीब म्हणतात. जेवढं पाहिजे तेवढं नाही ना मिळत. महाराज मला एक सांगा, पैसा कधी हवा असतो? बंगला कधी बांधायचा आपल्याला? तारुण्यात बांधायचा ना. कपडे चांगले कधी घालायचे? फिरायचं कधी? दुबईला कधी जायचं? म्हणजे आता नाही जायचं, आता अडकून पडाला हाय तेच त्यांचेच वांदे येते यायचे. युद्ध संपल्यावर फिरायचं कधी आपल्याला? तरुणपणात. गाडी छानपैकी घ्यायची कधी? तरुणपणात. मग पैसा कधी पाहिजे? मिळतो का? हा, कधी मिळतो मग? म्हातारपणात. रिटायर झाल्यावर 70 लाख रुपये येतात. रिटायर झाल्यावर 70 लाख रुपये. रिटायर झाल्यावर 70 लाखाचं काय काम इकडे? काय करायची? धर कुठे जाता येत नाही. बद्री केदारला गेलं तर दम लागतो, ऑक्सिजन कमी पडतो, आहे की नाही? काहीच उपयोग नाही. हा, पुढच्या पिढ्यांची मजा होते पुढची. ते मग वर्णन करतात. आमचे बाबा फार काटकसरी, त्यांनी 1 रुपया सुद्धा कधी व्यर्थ घा. तू मजा करायचा त्यांच्या, तू आय गेस करून आपल्याला त्याचा काही फायदा. जेव्हा पाहिजे तेव्हा नाही, जसं पाहिजे तसं नाही. त्याला नशीब म्हणतो. मोठ्या पत्नीला मुलबाळ नाही झालं तर बरं आहे असं म्हटले होते वैद्य. झालं नेमकं तिलाच. नाव ठेवलं गेलं संताजी. फार देखणं लेकरू, खूप देखणं. इथं आपल्या राहुरी तालुका आहे, तिथं ताहराबाद गाव आहे, कधी जाऊन या. तिथं संत कवी महिपती महाराज आहेत. त्यांनी 52 संतांचे चरित्र लिहिले. त्यांनी तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिलंय 17 अध्यायांमध्ये. चरित्राचं नाव आहे संत चरितामृत. चांगलं आणत जा, चांगलं वाचत जा माय बाप. आपण नुसतं पुढच्या पिढीला नाव ठेवतो की पुढच्या पिढीला ज्ञानेश्वर महाराज माहिती नाही, पुढच्या पिढीला तुकाराम महाराज माहिती नाही. मी म्हणतो की आपण त्यांना पुढच्या पिढीला छत्रपती माहिती व्हावे, भगवान बाबा माहिती व्हावे, माऊली माहिती व्हावी, यासाठी काय ग्रंथ घरात आणले सांगा बरं? अहो, श्यामची आई एक पुस्तक आहे 70 रुपयाचे फक्त. कोणाच्या घरात आहे सांगा बरं? आणतो आपण ग्रंथ. मला एका 55 वर्षाच्या माणसाने सांगितलं, महाराज मी 10 वाजता अंथरुणावर झोपायचं म्हणून पडतो. तर म्हटलं मी पण झोपायचं म्हणूनच पडतो. तर मला म्हणे माझी शंकात आहे का महाराज? तर म्हटलं काय झालं? मला म्हणे मी 10 वाजता गेलो आणि डाटा चालू करतो मोबाईल, आणि महाराज ती रील पाहायला सुरुवात करतो, शॉर्ट छोटी व्हिडिओ. 55 वय बरं त्याच. तर मला म्हणे काहीतरी उपाय सांगा. म्हणलं काय झालं मग? महाराज रील पाहता पाहता कधी कधी पहाटचे 3 वाजतात. मग आता एखादा जर पुरस्कार जर मला मिळाला तर मी तुम्हाला फेकून मारेल म्हणलं लांबून. दुसरा काय त्याला उपाय नाही. बाबा, पुढच्या पिढीमध्ये संप्रदाय जर संक्रमित करायचा असेल आपल्याला, तर आपण घरात माऊलींचं चरित्र ठेवलं पाहिजे, तुकाराम महाराजांचं चरित्र ठेवलं पाहिजे. तुम्हाला कदाचित आवडणार नाही, पण मी बोलतो ओठावर असलेलं वाक्य परत पाठवणं कठीण आहे. ही आपण एवढाली मंदिरं बांधली. तुमच्या गावातली काय, माझ्या गावातली काय? आमच्या गावात खूप छान मंदिरं झाली. ही जी तुम्ही आणि मी मोठाली मंदिरं बांधली, पुढच्या पिढीला जर संतच कळाले नाही आणि पुढच्या पिढीला जर पांडुरंगच नाही कळालं तर काय करायचं या मंदिरांचं? काय करायचं या दिंड्यांचं? काय करायचं या वाऱ्यांचं? काय करायचं या टाळ्यांचं? काय करायचं या पेटीचं? त्यासाठी तुम्ही घरात ग्रंथ असू द्या. वेदशास्त्रे पुराणे हाक मारी दिलो का? वेदशास्त्र पुराणे हाक मारी दिलो का? गाफील असताना काळजी दिलो का? असताना काळजी दिलो का? सावध होय बाबा, काळ लागला बाबा, सावध होय बाबा,
रविदास महाराजांना भाबड सरांनी 5:30ला फोन केलाय. आणि ते भाबड सरांच्या स्नेहासाठी आज ते आले ऍडजस्ट करून. बरं, विठाला 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 विठाला. बार्शी तालुक्यातल्या धामण गावातल्या संत श्रेष्ठ मानकोजी बोधले नावाच्या महात्म्याने सांगितलं, सावध होई बापा, काळ लागला मापा. आपण साधू पुढच्या पिढीला सांगितली पाहिजे. काय झालं तुकाराम महाराज सांगितले पाहिजे पुढच्या पिढीला. काय झालं त्यांच्या जीवनामध्ये. 19व्या वर्षी मुलगा झाला, त्यांना नाकी डोळी नीटच गोरा पान. जसे महाराज होते तसाच त्यांच्या चरित्रात आहे. जसे महाराज दिसायचे ना तसाच दिसायचा. 1 वर्षाचा झाला, महाराज 20 वर्षांची झाली. त्याला मांडीवर घेऊन बसले होते, ते लेकरू तापाने फनफनलं. महाराज श्रीमंत होते, महाराज शेती करायची म्हणून लोक त्यांना कुणबी म्हणायचे. महाराज कर्ज वाटायचे म्हणून लोक त्यांना सावकार म्हणायचे. महाराज व्यापार करायचे म्हणून लोक त्यांना वाणी म्हणायचे. आणि महाराज बाजारपेठेचे प्रमुख होते म्हणून लोक त्यांना महाजन म्हणायचे. 4 व्यवसाय होते, पैसा होता. महाराजांना वाटलं की हे काय आजारपण आहे, डॉक्टर येतील, वैद्य येतील, आजारपण जाईल. डॉक्टर आले पण आजारपण नाही गेलं. महाराज तुकाराम महाराजांचा मुलगा गेला, मांडीवर झोपलेला, 1 वर्षाचा. फार जीव होता त्याच्यावर तुकाराम महाराजांचा. का नसावा, आपल्या घरी जन्माला आलेला कृष्ण आहे, तो आपलं लेकरू आहे, ते जीव लावा त्याला. पण ते लेकरू गेलं महाराज, 1 वर्षाचं लेकरू. त्याने डोळे मिटले. तुकाराम महाराज 20 वर्ष वय, काय कळत असतं 20व्या वर्षी. आईला आवाज दिला, आई बघ ना संताजी उठत नाही. कनकाईचे डोळे मात्र अनुभवी होते, वृद्ध होते, तिने अनेक मृत्यू पाहिलेले होते. तिला शंका आली, ती खाली बसली, नातवाचा हात हातात धरला, थंड वाटला. शंका आली आणि पदराचा धागा नाकासमोर नेला, धागा हल्ला नाही. कनकाईने सांगितलं, तू तुकया अंत्यसंस्काराची तयारी कर. कनकाईने डोळ्याला पदर लावला. तुकाराम महाराजांच्या पोटात भीतीने गोळा आला. माझं 1 वर्षाचं लेकरू, एवढं गोरपान, माझ्यासारखं दिसणार, हे माझ्या समोर असं काळाने नेलं. महाराजांना मृत्यूने पहिल्यांदा इतक्या जवळून दर्शन दिलं. महाराज त्याचं अंत्यसंस्कार उरकून आले, बाहेर ओट्यावर बसले, गुडघ्यावर मान टेकवली, खूप रडले महाराज. संसार वेलीला आलेलं पहिलं फळ होतं आणि ते असं काळाने मांडीवून उचलून नेलं. पुढच्याच 2 महिन्यामध्ये तुकाराम महाराजांची वडील गेले, त्यांचं नाव होतं बोल्होबा. बाप मेला न कळता, नव्हती संसाराची चिंता. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये तुकाराम महाराजांची मोठी वहिनी गेली. मोठ्या वहिनीच्या म्हणजे तुकाराम महाराजांच्या भावाचं नाव होतं सावजी, त्याची पत्नी गेली. वडील गेले ना आता वहिनी गेली. तुकाराम महाराजांना खूप शंका वाटायला लागली, मोठा भाऊ निघून जाईल, संन्याशी होईल, विरक्त होईल, त्याला मुलबाळ नव्हतं. त्याच्या चरणावर डोकं टेकवलं आणि सांगितलं होतं, दादा मी शेती करेन, मी व्यापार करेन, मी दुकान चालवेन, मी महाजनकी करीन, फक्त ना तू असा सावलीसारखा राहा. असं आहे, भाऊ गेला की अर्धी ताकद जात असते आणि बाप गेला की छत्र जात असतं. छत्र तर गेलंच, अर्धी ताकद तुझ्या रूपाने आहे, तू थांब, मी सगळं करीन, तू फक्त थांब. तरी पण महाराजांना त्यांनी शब्द नाही दिला. महाराज रात्री 10 वेळा उठायचे, त्याच्या खोलीत जायचे. तो दिसला की बरं वाटायचं, परत यायचे, परत उठायचे. एके रात्री महाराज उठले, त्याच्या खोलीत गेले, अंथरुणात सावजी नव्हता. पोटात धस्स झालं, अख्खं घर शोधलं, नव्हता. गोठ्यात गेले गाईच्या, नव्हता सावजी. घोड्यांच्या पाग्यात गेले, नव्हता सावजी. सकाळ झाली, घोड्यावर बसले. महाराजांनी अख्खे नातेवाईक शोधून पाहिले, पण सावजी नव्हता. संध्याकाळी कोणीतरी आलं आणि त्यांनी निरोप सांगितला, तुझ्या भावानी निरोप सांगितलाय, तुकया मला शोधू नको, प्रपंच चांगला कर, माझा मोह धरू नको. महाराजांना परत एकदा रडू कोसळलं. आपला साथीदार गेला, खांद्यावर असा संकटाच्या काळी ताकदीचा हात ठेवणारा आपला भाऊ गेला, सावजी. महाराजांना एकच आधार उडला होता, तो म्हणजे आईचा. कनकाई तिचं नाव, लोहगावची होती. महाराजांचं गाव आजोळ, मामाचं गाव लोहगाव, जिथं पुण्याचं विमानतळात. तिच्या पायावर डोकं टेकवलं. महाराजांनी सांगितलं होतं की आई तू थांब बरं, 2च आधार आहेत, आवली म्हणजे पत्नी तुकाराम महाराजांची आणि तू. त्याच्या पुढच्याच महिन्यामध्ये तुकाराम महाराजांची पत्नी गेली. महाराज पत्नी, बायको, मोठी पत्नी जी आजारी होती, रखुमाई. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एकान्न करिता. सगळं प्रतिकूल झालं. काय काय प्रतिकूल झालं. लोक निंदा, नालस्ती, उपहास, अपमान करू लागली.
जी लोक चांगलं म्हणायचं तीच लोक दम देऊ लागली आता, कारण पैसा गेला, लोक गेली, आधार गेला. कोपाला पाटील गावाची ही लोक, कोपला पाटील गावाची ही लोक, आता मज भीक कोण घाली घाली, आता मज भीक कोण घाली. कोपला पाटील गावची लोक, कोपला पाटील गावची लोक, आता माझ भीक कोण घाली, ओ आता मग भीक कोण घाली. आता काय खावे कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या वेळे, गावात राहावे कोण्या वेळे. कोपला पाटील गावची लोक, कोपला पाटील गावची लोक, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण भले लोकियाची सांगितली मात, भले लोकियाची सांगितली मात, भले लोकियाची सांगितली मात, केला घात माझ्या दुर्बळाचा. महाराज म्हणतात मी गरीब माणूस, घात झाला माझा, केला घात माझ्या दुर्बळाचा. महाराजांची त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आई गेली. महाराज आई, पत्नी गेली आधी मोठी, त्याच्यानंतर आई गेली. म्हणजे 8 महिन्यामध्ये रक्ताची 6 लोक गेली. रक्ताची किती महिन्यामध्ये? 8 महिन्यामध्ये. 1 वर्ष म्हणा. एका वर्षामध्ये तुकाराम महाराजांची जवळची रक्ताची जीवलग 6 लोक गेली. म्हणून जेव्हा जेव्हा मायबाप असं वाटेल ना तुम्हाला की खूप दुःख आहे, काय खरं नाही माझ्या जीवनामध्ये गड्या, तुकाराम महाराजांचं चरित्र वाचत जा. आणि मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, एवढं दुःख तर नाही येत आपल्यावर गड्या. एवढं दुःख येतं का खरं सांगा बरं? हां, एवढे आपण दुःखाचे पाडे कायम दुसऱ्या पुढे वाचत बसतो. येतात आपले दुःख, एवढी मोठाली संकट आपल्यावर कोसळतात का? हां, दुकान गेलं, लोक सावकारी म्हणजे कर्ज देईना, निंदा झाली, नालस्ती झाली, चारित्र्यावर शिंतोडे घालणारे आरोप झाले महाराजांवर, आणि सगळं एवढी दुःख आपल्यावर येतात का? आपल्या फार छोटी दुःख आहे काय, एवढंसं नुकसान झालं, कीर्तनाला गेलो आणि चप्पलच गेली गड्या, हे दुःख आहे दुःख. त्या काळे महाराज ते धारणगावचे आपले कीर्तन त्यांचं भगीरथ महाराज, गेलो कीर्तनाला, चप्पलच गेली गड्या, परत त्यांच्या कीर्तनालाच नाही जा. म्हणजे त्यांनी नेली काय, कमाल मोठी त्यांची स्वतःची होती ना हक्काची, पर्सनल चप्पल आहे त्यांना, असंच काय म्हणतात. एवढी दुःख आपल्यावर येतच नाही. तुका म्हणे आलो सोचित संकटे, मी माझे ओखेटे आहे देवा, मी माझे ओखेटे आहे देवा. सर्व माझा काळ तुझिया चिंतने, सर्व माझा काळ तुझिया चिंतने, सर्व माझा काळ तुझिया चिंतने. काया वाचा मैने इच्छितसे, काया वाचा मैने इच्छितसे, इच्छितसे. तुका म्हणे आलो शोषित संकटे, शोषित संकट. मी तुकाराम महाराजांचं जीवन एका बाजूला मी तुम्हाला मांडलंय बरं का, एका बाजूला तुकाराम महाराजांचं जीवन छोटं सांगितलं थोडक्यात, आणि एका बाजूला आजचा अभंग ठेवलाय, सर्व सुखे आजी येथेची ओळली, मला सगळी सुख मिळाली. मला सांगा, हे जीवन या अभंगात बसतं का बरं? हा अभंग या जीवनात बसतो का बरं? सर्व सुखे आजी येथेची ओळली, सगळी सुख मला मिळाली, हे जीवन या अभंगात बसतं का? हा अभंग याच्यात बसतो का? नाही बसत, नाही बसत.
त्याचं झालं असं महाराज की तुकाराम महाराजांनी सुख शोधण्याचा प्रयत्न प्रपंचात कधीच केला नाही. तो करायचाही नसतो. सुख प्रपंचाचा गुणधर्मच नाही. प्रपंच समाधानाने करता येतो. प्रपंच सुखाने नसता करता येतो. प्रपंच समाधानाने करता येत असतो. महाराजांनी प्रपंच समाधानाने केला. सुख शोधण्यासाठी महाराजांनी मात्र अध्यात्माकडे साधूकडे आशेनं पाहिलं, प्रयत्न केले आणि ते मिळालं. सर्व सुखे आजी येथेच. अहो ते मिळणारच नाही. तिथं ज्ञानेश्वर माऊलींची स्पष्ट 9व्या अध्यायामध्ये उभी आहे. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजे लकवनाची श्रवणी, कैसी सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. मृत्यूलोकाचा म्हणजे संसाराचा गुणधर्मच सुख नाही, तर आपल्याला कसं काय मिळेल ते. म्हणून संसारात तुम्ही सर्व सुख मिळाले असं म्हणू शकत नाही. संसाराचं सुख मिळतं पण त्याला तुम्ही सर्व सुख नाही म्हणू शकत. ते असं पूर्ण एकदम भरभरून असं मिळत नाही. ते मिळतं पण ते आळणी आळणी वाटतं. ते एक तर मिळतं पार असं वेळ गेल्यावर निघतं. मिळतं असं वेळ गेल्यावर. ते लहानपणी ना शाळेसमोर पेटी यायची उन्हाळ्यामध्ये. त्या पेटीमध्ये बर्फाची अशा लाद्या असायच्या छोट्या छोट्या. त्याला बांबूची काडी असायची. ते 5 पैशाला मिळायचं. गारीगार गारीगार उन्हाळ्यामध्ये यायचं. ते 5 पैशाला मिळायचं. आमची आजी ॲल्युमिनियमचे 5 पैसे चौकोनी असायची ती द्यायची. आणि फार आनंद वाटायचा ज्या दिवशी ती देईल. ते कधी सुट्टी होते गाड्या दुपारी. आणि ते बरोबर दुपारी त्याचा आवाज ऐकूच यायचा. आणि बरोबर बाहेर पळून ती मजा अशी असायची. ते लाल घेतलं का जीभ लाल व्हायची. ते जांभळं घेतलं का दुसऱ्या दिवशी बदलून कलर बदलून घ्यायचा. दुसऱ्या दिवशी परत ते निळा घ्यायचा, असं घ्यायचं, असं हिरवा घ्यायचा. आणि तेव्हा काही रंगाबद्दल एवढं वातावरण खराब नव्हतं आहे की नाही. त्याच्यामुळे घ्यायचा कोणताही रंग घ्यायचा. तेव्हा काही नव्हतं आहे की. सोशल मीडिया नव्हता. काय कुठल्या रंगाचं काही वाटत नव्हतं. छान काळ होता, चांगला काळ. ते घेतलं का जीभ अशी व्हायची. माझी एक इच्छा होती पहा. माझी एक अशी इच्छा होती की आपण मोठे झालो, खूप पैसे आले की अख्खी गारीगारची पेटी विकत घेऊ. माझी इच्छा. माझी काय तुमची पण होती. मी बोललो एवढंच झालं. बोलून बसलो. आपली काय इच्छा होती, गारीगारची पेटी विकत घ्यायची. सुख संसाराचं कसं असतं सांगतो ना. मोठं झाल्यावर पेटी विकत घेणार होतो. झालो की नाही आपण मोठे. पेटी घेण्या इतके पैसे मिळाले की नाही हो. खरं बोला. पेटी घेण्या इतके पैसे खिशात मिळाले की नाही. मिळाले. घेतली गारीगारची पेटी आपण विकत. आपणच फार गारीगार होऊन गेलो. थंडगार एकदम. हलवू नाही चालवू नाही. याला म्हणतात संसाराचं सुख. म्हणजे आले पैसे, मोठे पण झालो, पण ती इच्छाच निघून गेली. याचं नाव संसाराचं सुख. म्हणून तुम्ही त्याला सर्व सुख म्हणूच शकत नाही. सर्व सुख म्हणायचं अध्यात्मातल्याच सुखाला. सर्व सुख म्हणायचं जे संतांच्या पायी मिळतं त्यालाच. सुख बसे हे चिठाई, सुख बसे हे चिठाई, सुख बसे चिठाई, सुख बसे चिठाई, बहु पायी संताची या, बहु पायी संताची या, मन भोरी केला वास, मन भोरी केला वास, सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, ज्ञानबाई अलंकापुरी, ज्ञानबाई अलंकापुरी, ओ ज्ञानबाई अलंकापुरी, ओ ज्ञानबाई अलंकापुरी. संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करू नये. ती संसार म्हणजे फरफट आहे. संसार म्हणजे फरफट आहे महाराज. त्या सुपरफास्ट गाडीने मी कल्याणहून बसलो होतो. मला मनमाडला जायचं होतं कीर्तनाला. काय गोदान का काहीतरी नाव आहे त्या गाडीचं. ती नाशिकला थांबत नाही बरं का. नाशिकला तिला
स्टॉप नाही. मी त्या गाडीने प्रवास करत होतो, एक माणूस नाशिकला उतरायचं होतं त्याला, ते बसला चुकून त्या गाडीत. आणि ते बसल्यावर ती गाडी निघाल्यावर मग ते विचार नाशिकहून जाणार, तर ते लोक नाशिकहून जाणार पण नाशिकमध्ये थांबणार नाही. नवीनच माणूस त्याचा पहिला दुसरा प्रवास ट्रेनचा, ते घाबरला आता काय करायचं. तर ते एक हुशार माणूस होता, ते म्हणे नाशिकला थांबत नाही पण स्लो होते. तर तुला असं करता येईल का, गाडीतून उतरून गाडी ज्या दिशेनं चालली तिकडं पळायचं जमेल. ते पळायला मजबूत आहे खेड्यावरचा माणूस, हे मजबूत आहे, आपण पळू, तुम्ही फक्त मला. तर त्यांनी ट्रेनिंग दिलं बरं का, नाशिक येईपर्यंत गाडी थोडी स्लो होईल, आम्ही तुला सांगणार नाशिक आलं, तू जिकडं गाडी धावते का नाही तिकडंच उडी मारायची, गाडीच्याच वेगात धावायचं, म्हणजे आपला गाडीचा वेग मिसळला की मग भौतिकशास्त्र आहे की नाही, फिजिक्स, मग काय आपण मागे पुढे होत नाही, आपण पडत नाही. तर आम्ही तुला नाशिक आल्यावर सांगू. तो तयारच सॅग बिग टांगून, घाबरलेला माणूस बिचारा आलं नाशिक. गाडी स्लो पण झाली, जरा जास्त स्लो झाली, आणि त्याला सांगितलं त्यांनी उडी मार, त्यांनी उडी मारली, ते पळत सुटलं. ते जास्त पळत सुटलं महाराज, जास्त जरा वेगात. ते पुढच्या डब्याच्या दरवाजाजवळ गेला, पुढच्या. त्यांना वाटलं याला गाडीत यायचं, त्यांनी घेतलं ना ओढून, परत मानमाडच. संसार म्हणजे मोठी फरफट आहे, याच्यामध्ये तुम्ही सुखाची आशा नाही करायची. ज्याला असं वाटलं सुख घ्यायचंय त्यांनी सरळ या अभंगाच्या पत्त्यावर सुख शोधायला यायचं. कोणता काय पत्ता आहे? संतांची देखिली चरणांबुजे. एक ग्रंथ वाचला बरं का मी, ऐका, फार छान आहे. भक्तमाल नावाचा ग्रंथ माझ्या वाचण्यात गेला. त्याच्यात एक चरणांबुजे शब्दाचा अर्थ आहे चरण कमळ. अंबुज म्हणजे कमळ, अंबू म्हणजे पाणी, पाण्यात ज्याचा जन्म आहे कमळ. चरण कमळ संतांची पाहिली आणि मला सगळ्या सुखाची प्राप्ती झाली. संतांचे पाय हे सगळ्या सुखाची निधीची जागा आहे. एक फार सुंदर दृष्टांत आहे भक्तमाल ग्रंथातला, माझ्या वाचण्यात गेला. 400 संतांची चरित्र आहे त्या ग्रंथामध्ये. भक्तमाल आपण इथं कथा पण केलेली एक 4 वर्षांपूर्वी त्या ग्रंथाची, भक्तमाल. त्याच्यामध्ये भारतातल्या 400 संतांची चरित्र आहेत. नाभाजी नावाचे लेखक आहेत, त्याच्यात तुलसीदासजींचं चरित्र आहे, मीराबाईंचं चरित्र आहे, नामदेव महाराजांचं चरित्र आहे, तुकाराम महाराजांचं चरित्र आहे, सुरदासजींचं चरित्र आहे, कबीर महाराजांचं चरित्र आहे, रूप गोस्वामी, जीव गोस्वामी, साधू संतांचे त्या चरित्र आहे. 400 संतांचे त्या ग्रंथामध्ये चरित्र आहे. 400 वर्षापूर्वीचाच ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथामध्ये 450 वर्षापूर्वीचं मलुकदास नावाच्या महात्म्याचं एक चरित्र येतं, फार छान आहे. त्या मलुकचा जन्म झाला प्रयागमध्ये. प्रयाग केवढी पवित्र नगरी, गंगा यमुना सरस्वती 3 पवित्र नद्यांचा संगम. हिंदू माणसाने आयुष्यात एकदा तरी आंघोळ करावी, स्नान करावं, अशी पवित्र जागा. ते जन्माला आलं पोरग, एकुलतं एक जन्माला आलं, काय भाग्यवान. आई धार्मिक, किती भाग्यवान. एकुलतं एक जमीनदाराचं पोरग, शहर चांगलं, देखणं, रूपवान जन्माला आलं. 18 वर्षांचं झालं, पण ते नास्तिक झालं महाराज. नास्तिक, देव धर्म न मानणार ते झालं. आई म्हटली का, अरे गावात आमके संत आले, जा दर्शन करून येते. म्हणते संतांना काय काम आहे का, ते येतात मग आपण त्यांच्या मागे हिंडायचं का, यांना काय काम असतं. तेव्हा साधू संतांना ते अशा वृत्तीचं होत. गावामध्ये मुरारीदास नावाचे वृंदावनचे संत आले, त्यांच्या हातून कृष्ण लोणी खायचा, एवढे सिद्ध संत होते मुरारीदास. अख्खं प्रयाग त्यांच्या दर्शनाला जाऊन आलं. आई पण जाऊन आली. पोरांनी सांगितलं आई, अर्थात ते गेलं नाही, त्याला काही घेणं नव्हतं त्याच्याशी. आई जाऊन आली आणि आईला त्यांनी सांगितलं आई मला जेवायला वाढ. आई जेवायला वाढत होती आणि रडत होती, तिचे अश्रू त्या ताटात पडत होते. मलुकने 18 वर्षांच्या पोरांनी विचारलं आई तू का रडते. तर तिने सांगितलं काय करंटी जन्माला आली मी. तर त्याने विचारलं करंटी का, एवढं चांगल्या घरात जन्माला आली तू, माझ्यासारख्या बुद्धिवान पोराची आई आहे तू आणि करंटी म्हणते. त्यांनी सांगितलं म्हणून तर तुझ्यासारख्या नास्तिकाला जन्म दिला मी, नसता जन्म दिला तर किती बरं झालं असतं. अरे ते मुरारीदास नावाचे गावातले संत आले, गावात संत आले, अख्खं गाव दर्शनाला जाऊन आलं, तो गेला नाही. त्यांनी सांगितलं म्हणजे मी जर दर्शनाला गेलो तर तू रडायची थांबशील का. म्हणली थांबेल. बरं मग मी जाऊन येतो ना. ते गेलं महाराज. ते गेलं, त्याला कळालं आमच्या धर्मशाळेमध्ये उतरलेत महाराज. ते गेलं, नेमकं त्यांचं प्रवचन सुरू होतं. ते सांगत होते देव विश्वंभर आहे. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. देव भरण पोषण करतो, देव आपलं पोट भरतो. त्यांनी ते 2-5 वाक्य वाचले, ऐकले, प्रवचन संपलं. गेलं, ते पाया पडलं, वाकलं, इच्छा नव्हती पण केला नमस्कार. सांगितलं महाराज मी
आलो दर्शनाला तुमच्या. खरं माझी काही इच्छा नव्हती. मला काही याच्यात काय म्हणतात हा हा इंटरेस्ट नाही. मला काय याच्यात इंटरेस्ट नाही महाराज. रस नाही महाराज मला याचा. माझं कुर्ल्याला कामगार नगरला कीर्तन होतं आता मागच्या महिन्यामध्ये. मला एकाने आपल्याच कडलं पुढे द्या जॉबला. मला म्हणे महाराज रविवारी मला सुट्टी आहे, मला तुम्हाला भेटायचंय. तर म्हटलं ये 7 ते 9 कीर्तन आहे. मला पण रिकामाच आहे मी पण तरी पण मी 9:05 येईन. 9:05 काय दिवे लावायचे तिथं का पंत्या लावायच्या तिथे. तर मला म्हणे मला त्याच्यात इंटरेस्ट नाही महाराज, इंटरेस्ट नाही. तर त्यांनी सांगितलं मला काही इंटरेस्ट नाही महाराज बरं का, पण आई रडत होती पण म्हणून मी आलो महाराज. आणि तुमचं हे काय पटलं नाही महाराज. देव जीव घालतो म्हणे, देव जीव घालतो. अहो देव कुठं जीव घालतो महाराज. माझी आई भाकरी करते म्हणून मी जेवतो. माझे बाबा शेतातून आणतात म्हणून मी जेवतो. साधूने सांगितलं तुझी आई भाकरी नाही करणार तरी तू जेवशील, आणि तुझे वडील पिकवून नाही आणणार शेतातून तरी तू जेवशील. ते रागानेच घरी गेलं ना आईला सांगितलं काय कोणाकडे पाठवते. ते म्हणतात तू नाही बनवलं तरी मी जेवेन आणि बाबांनी नाही आणलं तरी मी जेवेन. आईने सांगितलं साधू म्हणतात ना खरं आहे, तू जेवशील पोरा. त्याला रागच आला महाराज. त्यांनी सांगितलं वाढू नको अजिबात, मी नाही जेवणार. ते गेलं आणि स्वतःच्या शेतातल्या भल्या मोठ्या वाढलेल्या आंब्याच्या झाडावरच जाऊन बसलं रागाने, की देव कस काय जीव घालतो पाहतो मी. मला जेवायचंच नाही, मी दिवसभर उपवाशी राहील. कस काय देव जीव घालतो, कस काय देव विश्वंभर पाहतोच आता. ते दिवसभर त्याच्यावर बसायचं ठरवलं. भलं मोठं आंब्याचं झाड 4 किलोमीटर उंच दिसणार, त्या भागात सगळ्यात उंच आवाढव्य असं ते आंब्याचं झाड स्वतःच्या शेतातलं जाऊन बसलं त्याच्यावर. आणि दृष्टांत माझा नाही, दृष्टांत भक्तमाल ग्रंथातला आहे, सत्य खरा आहे, घडलेला आहे. झालं असं की त्याच राज्याचा राजकुमार त्याला वनभोजन करण्याची इच्छा झाली. त्याचे 4 मित्र आणि त्यांनी 2 नोकर सोबत घेतले. डबा बांधला, टिफिन बांधला. चला कोणत्या झाडाखाली बसता रे. त्यांना तेच झाड दिसलं, मोठं झाड होतं. गेले त्या झाडाखाली, घोडे बांधले बाजूला, चटई टाकली, सावलीमध्ये चटई टाकली. याचं वरतून याची नजर गेली. काय नशीब. जेवण मांडलं त्या राजकुमाराचं, छान जेवण. राजकुमाराचा डबा, त्याच्यात चटण्या, लोणचे, भाज्या, मिठाया सगळं होतं. याच्या तोंडाला पाणी सुटलं पण याने मान वळवून घेतली. काय का असे ना पण जेवायचं नाही, काय का असे मान वळवून घेतली. तेवढ्यात काय झालं, त्याच प्रदेशातून परिसरातून 35 दरोडेखोर सोनं नाणं लुटून आणि चालले होते. त्यांनाही ते आपापसात वाटायचं होतं. म्हटले सारखं इमानदारीने वाटायला पाहिजे, इमानदारी. दरोडेखोर म्हटले इमानदारीने कुठं वाटता येईल बरं आपल्याला, जागा कोणती शोधता येईल बरं, सापडता येईल बरं. तर ते लांबून तेच झाड दिसलं महाराज. तर त्या 35 दरोडेखोरांनी त्यांचे घोडे त्याच पिकातून घातले. आणि जसे ते दरोडेखोर आणि त्यांच्या कमरेच्या तलवारी पाहिल्या, ते राजकुमाराने ते जेवण तिथं सोडलं, पळून गेला तो. कारण सैन्य नव्हतं त्याच्याजवळ. जेवण मांडलेलं राहिलं. 35 दरोडेखोर घोडे बांधले गेले. सुंदर जेवण, भूक लागली होती, दुपारची वेळ. आणि जेवण तर राजकुमाराचा डबा होता तो. जेव्हा वाटलं पण विश्वास बसे ना, काही सापळा तर नाही ना, ट्रॅप तर नाही ना, काही गुंगीचं औषध तर नाही ना, विष तर नाही ना. काय करावं गड्या, बरं सोडवे ना. कारण त्याचं मांडणी, प्रेझेंटेशन, प्रस्तुतीकरण राजकुमाराचा डबा होता. एवढं छान होतं. आणि खायचं पण धाडस होईना, खायचं पण धाडस होईना. काय करायचं, कोणी सापडतं का पहा रे, कोणी ठेवलं असेल बरं, कोणी ठेवलं असेल बरं. एकाची नजर वरती गेली आणि त्यांना हे 18 वर्षाचे महाराज दिसले. तर त्या दरोडेखोरांनी एकाने सांगितलं खाली उतर. तर त्यांनी सांगितलं मी उतरेन पण मी काही खाणार नाही. म्हटलं यानेच काहीतरी गोळ केला. खाली उतर. मी काही खाणार नाही. बरं तू उतर तर खाली, आपण नंतर पाहू. मी काही खाणार नाही आधीच सांग. अरे तू उतर तर खाली. मग ते खाली उतरला महाराज. मग तो दरोडेखोरांचा टोळीचा प्रमुख पुढे झाला. त्याच्या हातात दांडकं होतं मोठं. आणि त्यांनी सांगितलं तो लाडू खाऊन दाखव. त्यांनी सांगितलं मी म्हटलो ना मी खाणार नाही. कसा खाणार नाही असा जोरात. आणि तो खालीच बसला महाराज. श्रीमंताचं पोरग ते नाजूक वाढलेलं खालीच बसलो. तो दरोडेखोर त्याच्या उरावर बसला आणि त्याला लाडू खाऊ घातला. तर त्यांनी सांगितलं मी लाडू खाल्ला पण मी बर्फी खाणार नाही. म्हटले बर्फी मध्ये काहीतरी आहे. बर्फी पण खाऊ घातली. भाजी खाऊ घाला रे, थोडी भाजी खाऊ घातली, चटणी खाऊ घातलं, लोणचं खाऊ घातलं, मिठाया प्रत्येक. बरं पदार्थ राजकुमाराचा डबा होता. सगळ्या पदार्थातून एक एक घास. त्याचं पोट भरलं फुल. आणि मग त्याला असा बसवला 1-1.5 तास आणि त्याचं निरीक्षण केलं. हा काही काळा निळा पडतो का काय बा, तोंडातून काय फेस येतो का काय, कसं काय झालं नाही. आता ते चांगलंच जेवण. आणि मग त्याला घरी पाठवलं. तू घरी जा.
तो घरी आला आणि आईने विचारलं काय झालं रे. त्याने सांगितलं आई देव जेव घालतो बरं. बरोबर आहे तुझं. आई आपण जर नाही जेवलो ना देव असं दांडकं घेऊन फटके टाकून देव जीव घालतो. आई आपण नाही म्हटलो तर देव डायरेक्ट उरावर बसतो. आई आपल्या पहिल्यांदा देव 6 जणाला पाठवतो ते गरीब राहतात. आणि जर आपण जर त्यांचं नाही ऐकलं ना मग देव असे 35 जण डेंजर पाठवतो आणि मग असा फुल संपला दृष्टांत. त्या महात्म्याचं नाव आहे मलुकदास. मलुकदास हा दृष्टांत आहे भक्तमाल नावाच्या जगप्रसिद्ध ग्रंथातील. नक्की आणा, नक्की ग्रंथ वाचा, फार छान ग्रंथ आहे. हा ग्रंथ आहे, हा दृष्टांत आहे 450 वर्षांपूर्वीचा. तुम्ही जर कधी वृंदावनला गेलात तर वृंदावनला कधी जाऊन विचारा की मलुक पीठ कुठे आहे. तुम्हाला ते सांगतील अमक्या अमक्या ठिकाणी मलुक पीठ आहे. त्या पीठाचे अध्यक्ष आहे स्वामी राजेंद्रदासजी महाराज. त्यांची कथा कायम संस्कार चॅनलला सुरू असते. त्यांनी आता आपल्या गोदावरीची परिक्रमा केली. गोदावरी जशी नर्मदा परिक्रमा असते ना तशी गोदावरी परिक्रमा केली. संवत्सरून आम्हाला त्यांनी फोन केला की डबा आम्हाला जेवण आणा. आम्ही गेलो तर ते त्या पीठाचे अध्यक्ष आहेत. तुम्ही कधी वृंदावनला जा त्यांना विचारा की हे जे मी दर्शन घेतलं हे काय आहे. तर ते सांगतील की हे मलुक नावाचे संत आहेत. आणि त्यांना जर तुम्ही विचाराल की यांनी काय केलं तर ते सांगतील की यांनी फक्त संताच्या चरणी त्या महात्म्याच्या इंटरेस्ट नाही म्हणून यांनी फक्त संताच्या पायी डोकं टेकवलं आणि यांचं जीवन बदललं. मला काय म्हणायचंय, इच्छा नसताना केवळ आई म्हणते. आईचं रडणं थांबवण्यासाठी त्या मलुकदास नावाच्या महात्म्याने अनिच्छेनं इच्छा नसताना साधूच्या पायी डोकं टेकवलं. जीवनात एवढं सुख आलं महाराज. आपण जर श्रद्धेने तुकाराम महाराजांच्या चरणी डोकं टेकवलं, आपण जर श्रद्धेने दंताळेश्वर महाराजांच्या चरणी डोकं टेकवलं, आपण जर श्रद्धेने हनुमंतरायांच्या, श्रद्धेने जर आपण पांडुरंगाच्या, काहीच होणार नाही का हो चांगलं. संतन के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की प्रहलाद जी की बन गई. हरि सुमिरनी में लाग रे तोरी अच्छी बनेगी. हरि के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी. हरि के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी. तोरी बिगड़ी मन तोरी अच्छी बनेगी. रघुमाये रघुमाये जय विठोबा रघुमाये. कैलास त्र्यंबक भाबड, जनार्दन शिवाजी भाबड, नामदेव कारभारी भाबड यांनी पुढे यायचं आहे. बाळू किसन भाबड, देवराम वाळीबा भाबड आणि खंडू पोपट भाबड यांनी पुढे यायचं आहे. विठोबा रघुमाये 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, दंतळेश्वर भगवान की जय. विठोबा रघुमाये रघुमाये 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 विठोबा रघुमाये. हरि विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये जय 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 विठोबा रघुमाये विठोबा. हरि जय जय विठोबा रघुमाये 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 जय विठोबा रघुमाये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती राया निवृत्ती राया जो पण मुक्ताबाई दान संजय दैवता. निवृत्ती राया निवृत्ती
सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धनी येणे काळे. तुकाराम महाराज म्हणतायत की सर्व काळ मी ही इच्छा करत होतो की साधू भेटावे. साधू भेटतात कशाने, कोणत्या पुण्याने साधू भेटतात? तुकाराम महाराजांनी असा प्रश्न विचारलाय, कोण पुण्यायांचा होईन सेवक. त्याचं उत्तर या चरणात आहे की साधू पुण्याईने नाही भेटत महाराज, साधू भेटतात तळमळीने. सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धनी येणे काळे. सर्व काळ आठवण करावी लागते, सर्व काळ इच्छा करावी लागते, म्हणजे साधू भेटत असतात. सर्व काळ होतो आठवीत मनी. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. वाचा कुंठित राहिली, चित्त समाधान झालं, चित्ताचं धावणं थांबलं. चित्त दोनच ठिकाणी धावणं थांबवू शकतं, दोनच ठिकाणी. एक देवाचे पाय, दुसरे संताचे पाय. तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, जगातल्या सगळ्यात शक्तिशाली देशाचा शक्तिशाली माणूस आहे ट्रम्प, आहे की नाही? त्याला सुद्धा तो व्हेनेझुएला देश पाहिजे, त्याला सुद्धा अजून काहीतरी पाहिजे, त्याला सुद्धा अजून काहीतरी. मी काय म्हणत नाही इराण लय भारी, असं काही नाही, ते सगळेच एकाच एक ही तालिकी चट्टे बट्टे, आहे की नाही? मला असं म्हणायचं की एवढ्या ताकदवान देशाचा ताकदवान माणूस, पण तरी सुद्धा त्याचं चित्त थांबत नाही. याचा अर्थच असा आहे की जगामध्ये चित्त शांत करण्याची ताकद जगातल्या कुठल्याच पैशात, पदामध्ये, प्रतिष्ठेमध्ये नाही. आपलं चित्त थांबवण्याची, शांत करण्याची ताकद फक्त देवाच्या पायी आहे. देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन, कासया त्यजिन प्राण. ज्ञानेश्वर माऊलींचा भाव आहे. देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन, कासया त्यजिन प्राण. आपुला गे माये असेन धनीवरी, आपुले माहेरी. अनेक साधूच्या पायी चित्त थांबतं, साधूच्या पायी चित्त थांबतं. 5 मिनिटं माझ्याकडे, मी 2 मिनिटात एक दृष्टांत सांगणार, 3 मिनिटात तुम्हाला 2 सूचना सांगणार, 9ला बरोबर थांबणार. या नारायणगावचे सावकार होते, एक मारुती ठोंबरे सावकार. थोडा असा रंगीत रंगलेला माणूस, थोडा जरा श्रीमंत होता. 100 एकर जमीन, गुळाचं प्रोडक्शन होतं. बायको वारकरी होती. बायकोने सांगितलं आळंदीला जा ना दर्शनाला. तर गेला, तर दारूच्या बाटल्या इकडून सोबत नेल्या, दारूच्या सांभाळायला पण इकडूनच माणूस नेला. आमच्या जोग महाराजांच्या चरित्रात दृष्टांत आहे. दर्शन केलं आणि पायरीवर बसला. जोग महाराज नेमके पुण्याहून आले होते, जोग महाराज पुण्याहून आले होते. सगळे लोक जोग महाराजांच्या दर्शनाला पळत होते. हा बसला होता, तोंडात पान होतं, पान. आणि याने विचारलं कोण माणूस आहे? तर लोकांनी सांगितलं तूच विचार. त्याला वाटलं सगळे लोक पाया पडतात, हा म्हणजे हा सुद्धा आपल्यासारखा कोणतरी मोठा माणूस असला पाहिजे, आपली ओळख पाहिजे. उठले गेले पाया पडले. महाराज माझं नाव मारुती, मला कळलं तुमचं नाव जोग महाराज आहे, पण तुमचा व्यवसाय काय ते कळलं नाही महाराज. तर माझं नाव मारुती, मला सावकार म्हणतात लोक, मी नारायणगावचा आहे महाराज, जुन्नरचा आहे मी महाराज, तुमचं नाव काय? महाराजांनी विचारलं हा माणूस कोण आहे तुझ्यासोबत? ते म्हटले आपल्या दारूच्या बाटल्या सांभाळायला असतो महाराज. हा माणूस कोण आहे? म्हटलं हा पान तयार करून द्यायला असं. त्यांना कळालं महाराजांना हा माणूस काय. वारीमध्ये एकाच्या वळकटीवर पाय पडला, तसं कुडकुड कुडकुड वाजलं. तर म्हटलं काय आहे? मला म्हणे गायछाप आहे. म्हटलं एवढ्या का आणल्या? म्हणले तिकडे मिळत नाही सोलापूर, इकडूनच सोय केली. महाराजांना कळलं हा दारूच्या बाटल्या एवढ्या लांब आणत असेल तर हा माणूस काय असेल. महाराजांनी त्याला एकाच वाक्यात सांगितलं होतं, तुला मरायचं याची आठवण नाही वाटत. बदलला महाराज, तेवढ्या वाक्याने बदलला. फक्त सोबत पैसे ठेवले, अख्खा लवाजमा घरी पाठवला. 10 वर्ष आळंदीमध्ये ज्ञानेश्वरीची पारायण केली, पैसे खर्च झाले नाही, तसेच राहिले. कारण इंद्रायणीचं पाणी प्यायचं स्वच्छ पाणी होतं. 1915 साल, 110 वर्ष झाली. शेणाने सारवलेली जमीन मंदिराची, तिथं झोपायचा. अजान वृक्षाखाली पारायण केलं. महाराज म्हटले होते 108 पारायण कर, त्यांनी 1008 पारायण केले. जोग महाराज म्हटले होते 108 त्यांनी 1008 पारायण केले. आणि झालं असं की तो जेव्हा आजारी पडला, महाराज त्याला भेटायला आले. महाराजांनी त्याला मांडी दिली आणि महाराजांनी विचारलं होतं तुला काय पाहिजे, काय पाहिजे तुला, असं विचारलं होतं. तर त्यांनी सांगितलं होतं मला काहीच नको, तुमची मांडी मिळाली, फक्त तुम्ही आळंदीमध्ये संस्था स्थापन करताय ना, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, तुमच्या संस्थेला
हे मी पैसे ठेवले होते खर्च लागेल म्हणून, खर्चच झाले नाही. ही माझी तुमच्या संस्थेला देणगी. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे ते पहिले देणगीदार आहे. मारुती ठोंबरे सावकार जुन्नरकर पहिले देणगीदार आहेत. फक्त माऊलींच्या पायी बुद्धी स्थिर राहू शकते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पुढे झाले चित्त समाधान सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली ते धनी काळ झालेली सेवा दंताळेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आपण सर्व पूर्वी बांधव माता भगिनी, हे महाराष्ट्रातील थोर दिग्गज कलाकार मंडळी श्री अभिनव गंधर्व तुकारामजी आरोटे यांना, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री रविदासजी महाराज जगदाळे कोपरगावकर, खरं दहीवाडीकर आमच्या तालुक्याचे राहायला कोपरगावला आहेत. पण आपल्या सिन्नर तालुक्याचं ते भूषण आहे, सन्मान आहे, तो अस्मिता आपली ती ओळख आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण आपली ओळख, आदरणीय हरिभक्तीपरायण आपला स्वाभिमान श्री मृदुंगाचार्य मृदुंगमणी आमचे मित्र जीवलक, आमचे छोटे बंधू श्री किरणजी महाराज गोसावी या निमित्ताने हजर आहेत. सगळी महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, काकडा हरिपाठाच्या सेवा करणारी आपण सगळी मंडळी, दातली भजनी मंडळ, शहापूर भजनी मंडळ, आमचं प्रवीण या निमित्ताने उपस्थित आहे. आमचे दौलतराव असतील, आमचे संदीप सर सोनवणे असतील, आमचे वामनराव दत्तूभाऊ आंधळे या निमित्ताने उपस्थित झाले. तुम्ही सगळी खूप महाराज खूप धन्यवाद. एक सत्कार करू, एकच मिनिट. टाळ्या वाजवा. आमचे कीर्तांगळीकर या निमित्ताने पंडित भाऊ चव्हाण के आवर्जून हजर झाले. आमचे फरदापूरकर मंडळी या निमित्ताने माझ्या प्रेमापोटी हजर झाले. परिवार आहे का सोबत? क्या बात आहे. वहिनी या ना, एक मिनिट. दोघे आहेत का सोबत? या ना, एक मिनिट या. सर सत्कार कर वहिनींचा. या एकच मिनिट या. पंचबाई जगदाळे ताईंचा सत्कार करतील. पुस्तक काढून द्या मला याच्यात. किरण करते लॉक खोल. आमचे पंडित भाऊ चव्हाणकी या निमित्ताने उपस्थित झाले. तुम्ही सगळी माझ्यावर प्रेम करणारे आमचे वामन दादा शहापूरहून, अंबादास काका सोनवणे, ही सगळी मंडळी. लॉक आहे बाळा कृष्णा, त्याला लॉक आहे ना, लॉक आहे ते उघडायचं. लॉक. 2 सूचना आहेत, 1 मिनिट फक्त घेतो मी, थांबतो. 30 मे ते 6 जून या काळामध्ये पंढरपूरला अधिक मासाच्या निमित्ताने उत्सव आहे, सप्ताह आहे. यंदा अधिक महिना आहे. 30 मे ते 6 जून या काळामध्ये पंढरपूरला सप्ताह आहे. देहूकरवाडा या ठिकाणी तो सप्ताह आहे. देहूकरवाडा म्हणजे असं ठिकाण आहे की पुढून 1 मिनिट चाललं का पांडुरंगाचं मंदिर येतं आणि मागच्या दरवाज्याने उतरलं का चंद्रभागा येते 1 मिनिटामध्ये. अशा ठिकाणी उत्सव 1000 लोकांना पारायणाची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही सगळे या, राहण्याची व्यवस्था आहे. तुम्ही सगळे या, तुमचं तन मन धन आम्हाला या उत्सवासाठी गरजेचं आहे. संपर्क करा, किरण महाराजांकडे करा. भाबड सर आहेत, आमचा अनिल आव्हाड आमचा मित्र. कोणाकडेही माझा नंबर नसेल तर कोणाकडूनही नाहीच झाला संपर्क तरी डायरेक्ट या, पण या पारायण करा. ज्ञानेश्वरी आणू नका, ज्ञानेश्वरीची सोय तिथं केलेली आहे. 5 तारखेला भव्य शोभायात्रा आहे. 6 तारखेला आदरणीय रामभाऊ बाबा राऊत यांचं काल्याचं कीर्तन आहे, सेवेची उत्सवाची सांगता. अधिक महिना आहे, पंढरपुरात राहणं होईल. योगेश महाराज येतीलच परवा दिवशी, योगेश महाराज आव्हाड, त्या अधिक आपल्याला सांगतीलच. या, सेवा करा, अन्नदान करा आणि त्या उत्सवामध्ये अधिक मासामध्ये पुण्य भागाचे सहभागी व्हा. हे मी पुस्तक लिहिलं, याच्यामध्ये 15 संतांचे चरित्र आहे. 200 रुपये त्याची किंमत आहे. याच्यामध्ये 10 रुपये तुमचे माझ्याकडे येतात, 190 त्याची छपाईची किंमत आहे. ते 10 रुपये माझ्या आश्रमाला मी लावतो. याचा पैसा माझ्या प्रपंचासाठी खर्च होत नाही. 200 रुपये त्याची किंमत आहे. सगळ्यांनी न्या. ज्याच्याकडे सुट्टे पैसे नसतील, पैसे आणले नसतील, शेवटच्या पानावर QR कोड आहे. फोनपे करा, गुगल पे करा, GPay करा, भारत पे करा. फक्त आठवणीने करा तेवढा. आणि ग्रंथ सगळ्यांनी न्या अशी मी विनंती करतो. त्याच्यामध्ये चोखा महाराजांचं चरित्र आहे, त्याच्यामध्ये जनाबाईंचं चरित्र आहे. छान पुस्तक आहे, सगळ्यांनी न्या.
उत्सवाला सगळ्यांनी या 30 मे ते 6 जून सगळ्यांना जय हरी करतो. थांबतो. विठ्ठल जय जय. विठ्ठल जय जय हा बोलिले देखू दे वेडी वापुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही वेदा हा नाही उच्चारीला अधिकार मी आकुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणजे ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुण्यदी कवरदारी चल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. दंताळेश्वराच्या नगरीमध्ये चालू असणारा अखंड हरिनाम यज्ञ आपल्या परिसराचं ग्रामदैवत श्री दंताळेश्वर मंदिर जीर्णोद्धार व महादेव प्राण प्रतिष्ठा सोहळा या कीर्तन मालिकेतील कीर्तन महोत्सवातील 4थं पुष्प ज्यांच्या वाणीने आपण सर्वांनी श्रवण केलं ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक. गेल्या 20-22 वर्षापासून आपल्या हरिनाम सप्ताची ते सेवा करतात आणि अखंडपणे करतात. या धर्मयज्ञामध्ये 20 वर्षापासून महाराजांनी कथेच्या माध्यमातून अनेक संत वाङ्मयाचे विचार आपल्या पुढे दिलेले आहेत. याही वर्षी आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपल्या पिढीमध्ये दंताळेश्वर मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होतोय, नूतनीकरण होतंय. आणि हे होत असताना आपल्या पिढीचं भाग्य आहे की महाराजांच्या वाणीतून आपण शिवपुराण कथा श्रवण करत आहोत. अनेकांचा योग असतो की शिवपुराण कथा आपल्याला दंताळेश्वराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने ऐकायला मिळते. या कथेचं सौजन्य प्रथम नागरिक सरपंच हेमंत सदाशिव आव्हाड यांचं आहे. आज महाराजांची अतिशय सुंदर अशी कीर्तनरूपी सेवा आपल्या धर्मयज्ञामध्ये त्यांनी समर्पित केलेली आहे. पांडुरंगाच्या चरणावरती त्यांनी समर्पित केलेली आहे. मी महाराजांचं ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. मित्र हो, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात अनेक वारकरी संप्रदायाची पताका फडकवणारे अनेक महान महान असे मोठे व्यक्तिमत्व आहेत. आणि आपल्या तालुक्याचं भूषण की ज्यांच्या लेखणीतून पै प्रेमाळाची पै प्रेमाळाची वार्ता हे महान असं ग्रंथ त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेला आहे. अनेक महाराज असतात, कीर्तन करतात, प्रवचन करतात, परंतु त्यांची लेखणी चालत नाही. लिहिण्याचं काय हा त्यांच्या पुढे प्रश्न असतो. पण महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अभ्यासपूर्वक आणि एक सात्विक विचाराने हा ग्रंथ पूर्ण केलेला आहे. अतिशय सुंदर असं पुस्तक आपल्या जीवनाचं परिवर्तन करू शकतं. हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. कीर्तनकारांचं फार मोठं एक स्वप्न असतं की माझ्या हातून काहीतरी लिहिलं पाहिजे आणि त्याची प्रसिद्धी झाली पाहिजे, अनेकांना ते वाचता आलं पाहिजे. परंतु बोटावर मोजण्यासारखेच कीर्तनकार आहेत. त्यातील आपले महाराज भगीरथजी महाराज यांचा पण नंबर आहे की त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. अशा महाराजांच्या कीर्तनाला साथ ज्यांनी दिली ते गायनाचार्य, हरिभक्तीपरायण, भजन सम्राट तुकाराम अण्णा आरोटे. त्याचबरोबर आज आपल्या सर्वांचं भाग्य होतं की महाराष्ट्राला ज्यांच्या उंच आवाजाची खऱ्या अर्थाने ओढ असते आणि एक प्रमाणाचा बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आपल्या जवळच्याच दहिवडी रहिवाशीचे हरिभक्तीपरायण रविदासजी महाराज जगदाळे यांनी सुद्धा आपल्या धर्मयज्ञात येऊन आपली सेवा रुजू केलेली आहेत. मी दंताळेश्वर चरणी प्रार्थना करतो की भविष्यात त्यांचा असाच आवाज उंच होत जावा. मी त्यांना धन्यवाद देतो. प्रकाशजी महाराज गोसावी, कारभारी महाराज शिरसाट, सर्व भजनी मंडळ, मृदुंग सेवक म्हणून ज्यांनी 20 वर्षापासून, किरण म्हणजे इथं अतिशय लहान होता, या लहान वयामध्ये चड्डीवरती येऊन त्याने इथं मृदुंगाची सेवा केलेली आहे आणि आज तो धोतरमध्ये आहेत. आपल्या सर्वांना अभिमान आहे. परंतु हरिभक्तीपरायण किरणजी महाराज गोसावी महाराष्ट्रामध्ये एक थोर असा मृदुंगाचार्य म्हणून तो आज गाजतोय. असे सर्व गुणीजन यांचं मी ग्रामस्थांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. शुभम महाराज कडाळ्यांनी विण्याची सेवा करताय, आपल्या सर्वांचं भाग्य आहे. दोन्ही चोपदार, एक मधुकर असेल,
आणि दुसरा नामदेव असेल, या दोन्ही चोपदारकीची भूमिका आहे. या भजनी मंडळामध्ये महिला भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ, परिसरातील सर्व भजनी मंडळाचं ऋण व्यक्त करतो. मित्रो, आजच्या महाराजांची, भगीरथ महाराजांची संत पूजनाची सेवा ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वीकारली ती ह्या गावचे उपसरपंच कैलास त्र्यंबक भाबड यांनी सेवा स्वीकारलेली आहे. मी महाराजांना विनंती करतो त्यांचं उपर्ण आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. उपर्ण आणि देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. कैलास चल तिथं अजून. त्याचबरोबर आज पहारा क्रमांक 7 आणि पहारा क्रमांक 8 दोन्ही भाबड परिवार आहे. एक ह्या बाजूचा त्र्यंबक वाळीबा भाबड संपूर्ण वाडा आणि तिकडं शंकर पर्वत आपला जनार्दन यांच्या वाड्यातील संपूर्ण पहारे प्रमुख. यामध्ये मी नामदेव कारभारी भाबड याला विनंती करतो की आज तुम्ही सर्वांनी भोजनाची व्यवस्था, महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. नामदेव कारभारी भाबड, जनार्दन शिवाजी भाबड यांनी पुढे येऊन श्रीफळ स्वीकारायचं आहे. त्याचबरोबर भिवाजी वाळीबा भाबड यांनी पुढे येऊन श्रीफळ आणि उपर्ण स्वीकारायचं आहे. चला लवकर, चला झटपट, उशीर होतोय. नामदेव चल लवकर. महाराजांची देणगी या मंदिराला मिळाली म्हणून मी महाराजांना धन्यवाद देतो. चल खंडू पोपट भाबड चला पुढे. नाना मिलिटरी मॅन नाही, धन्यवाद. मित्रो, उद्या आपल्या नाम यज्ञातील 5वा दिवस आहे. 5व्या दिवसाची कीर्तन सेवा खऱ्या अर्थाने आपल्या या धर्मयज्ञामध्ये महिला आणि पुरुष असे कीर्तनकार असा समन्वय साधला जातो. एक महान अशा कीर्तनकार, महिला कीर्तनकार आपल्या सिन्नर तालुक्याचं महिला वारकरी भूषण हरिभक्तीपरायण गीताताई घोरवडकर यांचं सुरसावी असं कीर्तन आपण मला कॉम्प्लीट श्रवण करण्यासाठी आपण आतुर आहोत. उद्याचं जे कीर्तन सौजन्य आहे, संत पूजन आहे, श्री तुकाराम दामू तोंडे व संदीप लक्ष्मण तोंडे ह्या दोघांचं आहे. आणि उद्याची पंगत आहे पहारा क्रमांक 9 म्हणजे भोडकीची पंगत आहे. पहारा क्रमांक 9 भोडकीची पंगत आहे. आणि विशेष करून या पंक्तीचं महत्व असं आहे की 1.5 क्विंटलच्या मालच्या आहेत. या मालच्या जवळजवळ 2-2.5 हजार लोकांच्या त्यांनी तयार केले. आतापासूनच सुरुवात केलेली आहे. म्हणून सर्व महिला, सर्व पुरुषांनी उद्याच्या पंक्तीसाठी सर्वांनी उपस्थित राहायचंय. भोडकीची, भाबड परिवाराची, त्याचबरोबर कराड परिवार आहे, या सर्वांची महाप्रसादाची पंगत आपण सर्वांनी सोडायची नाही. सर्वांनी उपस्थिती दाखवायची आहे. मित्रो, या आपल्या सर्व नाम यज्ञामध्ये अनेकांची उपस्थिती आहे. त्यामध्ये आपल्या भागाचं भूषण ज्यांनी मुंबईमध्ये अनेकांची सेवा केली, पोलीस दलामध्ये सेवा केली, रस्त्यावर एखादा कोणी भिकारी असेल तर त्याची सेवा केली, त्याला दवाखान्यात न्यायचं असेल तर असा दत्तू आंधळे नुकताच रिटायर झाला बिचारा, PSI म्हणून रिटायर झालेले दत्तू आंधळे, ते पण इथे उपस्थित आहे. दातली, केदारपूर, शहापूर, खोपडी, पंचक्रोशी लांबून आलेले पाहुणे, आता सर्वांचा नामोल्लेख महाराजांनी तसा केलेलाच आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि या निमित्ताने सर्वांना एक आव्हान करतो का हा नामयज्ञ चालू असताना आपल्या सर्वांचं सहकार्य, महिला पुरुष या नामयज्ञाला सहकार्य असं करा का दंताळेश्वराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने उद्या सकाळी जेवढी गर्दी आहे तेवढी गर्दी आपल्या दंताळेश्वर आपलं ग्रामदैवत आहे, आपल्या डोक्यावरती त्यांचं छत्र आहे, आपल्याला सर्वांना आशीर्वाद आहे. आणि त्यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने ग्राम प्रदक्षिणा म्हणजेच मिरवणूक आहे दंताळेश्वरांची. आणि ही मिरवणुकीसाठी कळवणवरून दरेवाडीकर असा एक ताफा, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, एक बोहड्या टाईप, त्यांच्या जवळजवळ 20-22 माणसं आहेत, संबळ आहे त्यांचा. मोर, नंदी असेल, बैल असेल, हे सर्व नाचण्याचं काम, हे सर्व मोठं आकर्षण आहे. आणि वारकरी दिंडी, वारकरी जे टाळ, मृदुंग याच्यावरती आपल्याला ती मिरवणूक काढायची आहे. कोणत्याही प्रकारचा DJ नाही, संबळ आहे, एक चांगलं वाद्य आहे.
आणि हे एक मंगलमय वाद्य आहे. सर्व महिला पुरुषांनी कळस घेऊन मोठ्या आनंदाने उत्साहाने आपले कपडे व्यवस्थित हे करून आणि या मिरवणुकीमध्ये सर्वांनी सामील व्हायचंय. मिरवणूक शार्प 8:30ला चालू होणार आहे आणि 10:30च्या आतच आपल्याला संपवायची आहे. या मिरवणुकीसाठी सर्वांनी उपस्थित राहो. आता सर्व महिलांना मी विनंती करतो, सर्व पुरुषांना विनंती करतो, 1 मिनिट का आपण सर्वांनी दंताळेश्वराची देणगी द्यायची आहे.